नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद देशकरी इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ आपण खास घेऊन आलेलो आहे कारण आजपासून जे ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि ते म्हणजे NTPC साठी। तर ह्या ज्या जागा आहेत, ह्या वॅकन्सीज ज्या निघालेल्या आहेत, तर ह्या वॅकन्सीज गेट थ्रू भरणार आहे। हे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या। तर ही काय ॲडव्हर्टाइजमेंट आहे, किती पोस्ट आहेत, कुठले विद्यार्थी याच्यामध्ये एलिजिबल आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत। पात्रता, एज लिमिट, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, इसेन्शियल क्वालिफिकेशन, ओके, आणि जी प्रोसेस आहे ती सगळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हाय लेवल PSU आहे इंडियन गव्हर्नमेंटची, आणि ज्याच्यामध्ये एनर्जीशी रिलेटेड खूप सारे प्रोजेक्ट्स चालू आहेत। जर तुम्ही त्यांच्या कुठल्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेलात तर तुम्हाला ह्या पर्टिक्युलर NTPC बद्दल सगळी माहिती ऑनलाइन मिळेल। ओके, आता ह्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण स्टेप बाय स्टेप जाऊया। तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन NTPC याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह जे ट्रेनीज पोस्ट आहेत, या पोस्ट अवेलेबल झालेल्या आहेत। आता या केसमध्ये ह्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत ह्या गेट 2021 थ्रू भरल्या जाणार आहेत। ओके, तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा की ही PSU जी आहे ती महारत्न लेवलची PSU आहे आणि ज्या पोस्ट आहेत त्या भरल्या जाणार आहेत गेट थ्रू। ओके, आता याच्यामध्ये कुठल्या इंजिनिअरिंग ब्रँचेससाठी किती पोस्ट अवेलेबल आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं 126 जागा किंवा 126 वॅकन्सी ज्या आहेत ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी निघालेले आहेत। त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 98 जागा आहेत आणि दोन ब्रांचेस ज्या इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगशी संबंधित ब्रांचेस आहेत त्याच्यासाठी 56 जागा निघालेल्या आहेत। याचा अर्थ टोटल 280 वॅकन्सीज ह्या EET म्हणजे इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग ह्या पोस्ट अवेलेबल आहेत। ओके, तर 280 जागा आहेत, पण त्याच्यामध्येही मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या कुठल्या सब ब्रांचेस येतात, इलेक्ट्रिकलमध्ये कुठल्या सब ब्रांचेस येतात आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये कुठल्या सब ब्रांचेस येतात हे सुद्धा आपण इथे बघूया। हे बायफर्केशन दिलेलं आहे कॅटेगरी वाईज, कास्ट कॅटेगरी वाईज ज्या पोस्ट अवेलेबल आहेत। जर आपण बायफर्केशन केलं तर इलेक्ट्रिकल या डिसिप्लिनसाठी टोटल 98 जागा ज्या आहेत त्याच्यापैकी अनरिझर्व म्हणजे ओपनच्या 40 आहेत आणि राहिलेल्या ज्या आहेत त्या सगळ्या कॅटेगरी वाईज, मग ते इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असेल, SC असेल, ST असेल किंवा OBC असेल। मेकॅनिकलमध्ये जे आत्ता आपण बोललो की 126 जागा आहेत त्याच्यापैकी हे बायफर्केशन दिलेलं आहे। 51 पोस्ट ह्या ओपन कॅटेगरीच्या आहेत आणि राहिलेल्या ह्या रिझर्व आहेत। तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन याच्यासाठी ज्या 56 जागा आहेत त्याच्यापैकी 22 ह्या ओपन आहेत आणि राहिलेल्या ज्या जागा आहेत, ओके, अराउंड दॅट पर्टिक्युलर पार्ट, तर इट इज नथिंग बट द रिझर्व पोस्ट। मग याच्यामध्ये जर आपण पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी बघितली म्हणजे डिसेबिलिटीसाठी ज्या जागा आहेत त्या जागा सुद्धा आपण इथे मेन्शन केलेल्या आहेत। ओके, डीफ अँड हार्ड फॉर हिअरिंग दिस नथिंग बट द कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 लोकोमोटर डिसेबिलिटी। तर ह्या ज्या आहेत ह्या डिसेबिलिटीशी रिलेटेड जागा आहेत, ह्या रिझर्वेशनच्या जागा आहेत आणि ह्या अनरिझर्वेशनच्या जागा आहेत। म्हणजे याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की टोटल ह्या ज्या काही 280 पोस्ट आहेत याचं डिटेल बायफर्केशन, कॅटेगरीज बायफर्केशन आपण इथे दिलेलं आहे। त्यानंतर जसं मी आत्ताच बोललो तुम्हाला की कुठल्या पर्टिक्युलर ब्रँचच्या अंडर कुठल्या स्पेसिफिक ब्रँचेस ह्या अप्लाय करू शकतात आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे की ग्रॅज्युएट असलं पाहिजे, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असलं पाहिजे आणि ते जे ग्रॅज्युएशन आहे हे प्रॉपर जे रिकग्नाइज युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामधनंच असलं पाहिजे। 65% बेंचमार्क, ओके, नॉट लेस दॅन 65%, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण बरेचसे विद्यार्थी याच्यामधनं या सिस्टीममधनं बाहेर पडतील जर त्यांना 65% पेक्षा कमी मार्क्स असतील तर।
त्यानंतर फायनल इयरचे जे विद्यार्थी आहेत किंवा फायनल सेमिस्टरचे किंवा 8th सेमिस्टरचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. पण त्याच्यासाठी ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन्स सगळ्या यांनी जे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ती लिंक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आपण वेबसाईटही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत ज्याच्यामध्ये डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कन्स्टेंट्स क्रायटेरिया हे बघायला मिळतील. जसं मी आता सांगितलं की इलेक्ट्रिकल डिसिप्लिन म्हणजे इलेक्ट्रिकल ही कोअर ब्रँच झाली. मग त्याच्यामधल्या कुठल्या कुठल्या ब्रँचेस आहेत तर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, पॉवर सिस्टम अँड हाय व्होल्टेज, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इंजिनिअरिंग. ऑल these particular full-time degree courses are able or students from this stream are able to apply for the particular electrical engineering post. त्यानंतर जसं मी आता सांगितलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकलमध्ये कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स आहेत बघा. मेकॅनिकल, प्रोडक्शन, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, थर्मल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन आणि पॉवर इंजिनिअरिंग. या सगळ्या सब स्ट्रीमचे विद्यार्थी हे मेकॅनिकलच्या पोस्टसाठी इलिजिबल आहेत जे 128 पोस्ट आहेत. ओके. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याच्यामध्ये ज्या ब्रँचेस आहेत इलेक्ट्रॉनिक्स, ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ॲज वेल ॲज द इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. या सगळ्या स्ट्रीम्स इलिजिबल आहेत. हे विद्यार्थी या ब्रँचचे विद्यार्थी इलिजिबल आहेत इलेक्ट्रॉनिक पोस्टसाठी. आणि इथे हे कंबाईन पोस्ट आपण बघितली 56 जागा ज्या आहेत 56 पोस्ट फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन. मग इन्स्ट्रुमेंटेशनच्या स्ट्रीम्स कुठल्या आहेत बघा. इन्स्ट्रुमेंटेशनच्या अंडर ENTC और इलेक्ट्रॉनिक्स अँड instrumentation and control, electronics that is pure electronics and instrumentation and control associate with electronics. हे सगळ्या स्ट्रीमचे विद्यार्थी या इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये येतात. म्हणजे कोर 3 ब्रांचेस आहेत बघा इथे. एक आहे इलेक्ट्रिकल, ओके. सेकंड आहे मेकॅनिकल आणि थर्ड जी आहे ती आहे इलेक्ट्रॉनिक्स प्लस इन्स्ट्रुमेंटेशन. पण असं नाही की फक्त टिपिकल ह्याच ब्रांचेस, त्याच्यामधल्या ज्या सब ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसचे विद्यार्थी सुद्धा इलिजिबल आहेत. ओके. तर आता आपण बघितलं की इसेन्शियल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, ब्रीफमध्ये आपण डिस्कस केलं. आणि 65% बेंचमार्क मात्र लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा खालचे जे विद्यार्थी आहेत दे आर नॉट इलिजिबल फॉर द पोस्ट. नेक्स्ट आहे एज लिमिट. अप्पर एज लिमिट दिलेली आहे 27 इयर्स. अप्पर एज लिमिट फॉर जनरल अँड इकॉनॉमिकल वीकर सेक्शन कॅन्डिडेट्स. तो 24 इज नथिंग बट द फॉर दी ओपन कॅटेगरी. आणि जे कॅटेगरीचे विद्यार्थी असतील SC असेल, ST असेल, OBC असेल, ओके, त्या सगळ्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी इवन दो नॉन क्रिमिलियर जे बसत आहेत OBC मध्ये, त्याच्या व्यतिरिक्त पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, त्यानंतर ज्यांना एक्झम्पशन दिलेलं आहे स्पेशल एजमध्ये, याचं सुद्धा डिटेल त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे. हे सगळं कॅटेगरीचं जे रिलॅक्सेशन आहे ते शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते सगळं रिलॅक्सेशन इथे पर्टिक्युलर ॲप्लिकेबल आहे त्या विद्यार्थ्यांना. सर्व्हिस बॉन्ड हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये सर्व्हिस बॉन्ड देणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरी आणि कॅटेगरी या दोन्हीसाठी वेगवेगळ्या अमाऊंटचे हे बॉन्ड्स आहेत. आता इथे मेन्शन केले बघा, द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हू बिलॉंग टू जनरल EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन अँड OBC कॅटेगरी विल रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट दी सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड. आणि कितीचा आहे बघा तो 5 लाख. ओके. फॉर विच कॅटेगरी, जनरल, EWS अँड OBC कॅटेगरी 5 लाख. आणि सेकंड जो आहे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत SC असेल, ST असेल, त्यांच्यासाठी आहे 2.5 लाख. तर हे दोन जे आहे हे पर्टिक्युलर बॉन्डचे स्पेसिफिक कॅटेगरी आहे आणि त्याची अमाऊंट आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की जो पर्टिक्युलर बॉन्ड आहे तो आहे ॲटलिस्ट 3 इयर्स. ओके. आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ 1 इयर ट्रेनिंग. म्हणजे ट्रेनिंग झाल्यानंतर जे सक्सेसफुल ट्रेनिंगमध्ये होतील त्याच्यानंतर 3 वर्षासाठीचा हा बॉन्ड असणार आहे. जर ब्रेक केला तर ह्या अमाऊंटचा बॉन्ड तुमचा तिकडे अवेलेबल असेल किंवा लॉक असेल. पे स्केल सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. बेसिक 40,000 पासनं
ॲडिशनल डेअरनेस अलाउन्स असेल, ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल, ॲडिशनल जेवढेही अलाउन्सेस असतील ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स दे आर प्रोव्हाइडेड अंडर दिस पर्टिक्युलर पे स्केल. ओके. आणि अप्पर लेवल जी आहे ती 1.4 लाख आहे आणि डेफिनेटली ही जर आपण पे स्केल ग्रेड बघितला तर हा E1 ग्रेड आहे. सिलेक्शन प्रोसेस मी अगोदरच सुरुवातीला बेंचमार्क पॉईंट तुम्हाला सांगून दिलेला आहे की गेट 2021. ओके. तर गेट 2021च्या व्हॅलिडिटीनुसारच ह्या पोस्ट भरलेल्या जाणार आहेत. तर वी जस्ट गो फॉर द डिटेल वर्ड टू वर्ड एक्सप्लेनेशन, कारण याच्यामध्ये कुठलीही गफलत होता कामा नये. इलिजिबल कॅन्डिडेट मस्ट हॅव appeared for GATE examination 2021. Candidate shall be shortlisted for a document verification based on GATE. There is no any another process. त्याच्यामधनं शॉर्टलिस्ट होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे इलिजिबल होतील तुमच्या गेट 2021 मध्ये. ओके. त्याच्यातलाच तुमचा परफॉर्मन्स हा कन्सिडर केला जाणार आहे. अँड फ्रॉम अमॉंग द कॅन्डिडेट्स हु अप्लाय अगेन्स्ट दिस ॲडव्हर्टाइजमेंट इन NTPC दे आर जस्ट सिलेक्टेड फॉर द नेक्स्ट प्रोसेस. आणि त्यानंतर काय आहे तर ऑफर ऑफ अपॉइंटमेंट लेटर. ओके. तर ऑफर ऑफ अपॉइंटमेंट विल बी एक्सटेंडेड सब्जेक्ट टू देअर मीटिंग विथ ॲडव्हर्टाइज इलिजिबल क्रायटेरिया. ओके. तर इम्पॉर्टंट थिंग, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट दिस गेट 2021 हे जे आहे हे बेंचमार्क आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यामधला जो तुमचा परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स ग्राह्य धरूनच पुढच्या प्रोसेस सुरू होतील. देर इज नो एनी स्पेशल एक्झामिनेशन और सेपरेट एक्झामिनेशन फॉर दिस 280 पोस्ट. Okay, now this is nothing but the prescribed format for GATE 2021 paper. Okay, and according to the engineering discipline, all 3 disciplines mentioned over here, and these are nothing but the corresponding GATE paper. ओके. तर ह्या पर्टिक्युलर ब्रांचेससाठी त्यांनी हे जे इंजिनिअरिंगचे स्ट्रीम्स आहेत त्याच्यामधनं गेट ही क्लिअर होणं गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड हे पेपरचे कोड आहेत. तुम्हालाही माहिती आहे तुम्ही ज्या ज्या स्ट्रीममधनं गेट एक्झाम दिलेली आहे. ओके. तर दिस नथिंग बट द डिटेल ऑफ दॅट पर्टिक्युलर पार्ट. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे इम्पॉर्टंट डेट. आज 21 मे आहे आणि आजच्याच दिवसापासून हे ऑनलाईन फॉर्म हे अवेलेबल आहेत. ऑनलाईन अप्लिकेशन तुम्ही देऊ शकता आज म्हणजे 21 मे 2021 पासून. ओके. तर दिस नथिंग बट द पर्टिक्युलर पार्ट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डेट. दॅट इज नथिंग बट द डेट ऑफ टुडे इटसेल्फ. तो लेट अस गो फॉर दॅट पर्टिक्युलर ऑनलाईन अप्लिकेशन. आणि लास्ट डेट जी आहे ती आहे 10/6/2021. ओके. तर दॅट इज नथिंग बट द जून 10th ऑफ दिस पर्टिक्युलर इयर. तो दिस 2 इम्पॉर्टंट डेट्स which is very very important. तर ऑनलाईन फॉर्म ऑलरेडी अवेलेबल आहेत आत्तापासून आणि तुम्ही ते ऑनलाईन अप्लिकेशन भरू शकता. सगळ्यात महत्त्वाचं ह्या वेबसाईट आहेत. या वेबसाईट थ्रू तुम्ही ह्या पोस्टला अप्लाय करू शकता. पहिली जी वेबसाईट आहे ती डिटेल तुमची त्यांची जी पर्टिक्युलर करिअरिस्टिकसाठी जी दिलेली आहे जॉबसाठी ती त्यांची वेबसाईट आहे. आणि सेकंड जी आहे ही त्यांच्याशी रिलेटेड पर्टिक्युलर वेबसाईट आहे. या दोन्ही वेबसाईट तुम्ही यूज करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे सगळं दिलेलं आहे. ही ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा दिलेली आहे आणि याच्या थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या गेट थ्रू जरी भरल्या जात असतील तरी त्या केसमध्ये जे काही क्रायटेरियाज आहेत, ज्या काही पर्टिक्युलर प्रोसेस आहेत ह्या सगळ्या आपण इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जा आणि ऑनलाईन अप्लिकेशन करा आणि तुम्हाला जे काही पर्टिक्युलर क्युरीज येतील त्या क्युरीज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये जा आणि तिथे कमेंट करा आम्हाला. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला या पर्टिक्युलर अप्लिकेशन फॉर्म भरताना, याचे काही क्रायटेरिया कन्स्ट्रेंट समजून घेताना तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाका. नक्कीच आम्ही तुम्हाला पर्टिक्युलर त्याचं जे उत्तर आहे किंवा ज्या काही त्रुटी आहे तुमच्या किंवा ज्या काही क्युरीज आहेत त्या इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच जर व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन ॲडव्हान्समध्ये पाहिजे असेल तर त्या केसमध्ये बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.